दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या 14 नळ जोडण्या खंडित, 10 पंप जप्त, 11 बोअरवेल केल्या बंद. दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या 14 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत 10 मोटर पंप जप्त करण्यात आले आहे, तर 11 बोअरवेल बंद करण्यात आले आहेत. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत, तसेच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडित करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहे. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समिती क्षेत्रात 25 आणि 26 जुलै रोजी अनधिकृत बांधकामाची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता पाणी पुरवठा विभाग विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या, पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शीळ महापे रोड परिसर, दातिवली रोड, शांतीनगर, मुनीर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. निसरड्या पदपथामुळे अपघातांची मालिका, झोपलेल्या प्रशासनाला काँग्रेसचा झाडू. ठाण्यातील कोकणीपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रक निसरडे झाल्याने पादचाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. शेवाळ आणि घाण यामुळे अपघातांच्या घटना वाढत असतानाही महापालिका प्रशासन मात्र झोपले. या विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शेवाळाच्या निसरड्या थरामुळे सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत. बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडत आहे, तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीने काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जात आहे. कोकणीपाडा ते बिरसा मुंडा चौक या ठिकाणी हा जॉगिंग ट्रॅक आहे आणि बरेचसे लोक या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळच्या वेळामध्ये, संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी फेरफटका मारायला या ठिकाणी येत असतात. आणि हा जॉगिंग ट्रॅकवरती प्रचंड शेवाळ, तसंच या ठिकाणी असलेला पदपथ त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी पाय घसरून अनेक नागरिक पडत आहेत आणि या ठिकाणी अपघात होत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी
ठाणे काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांतदादा चव्हाण यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी पाहणी केली असता बरीचशी दुरावस्था या ठिकाणी आम्हाला झालेली आढळून आली की आम्ही सातत्याने या ठिकाणी आवाज उठवतोय की या ठिकाणी जी सुशोभीकरणाची कामं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात, परंतु त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याचा कुठेही या ठिकाणी मेंटेनन्स करण्यात येत नाही. तुम्ही बघितलं असेल की हा पदपथ सुशोभीकरण करण्यात आलेला, परंतु याचा स्टॅम्प कॉन्क्रीट झालं की याच्यावरती रंगकाम करण्यात आलं हे काहीही माहिती नाही. हा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे की हा मॉडेल रस्ता बनवण्यात आलेला होता. पदपथाला लागून त्या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅक नंतर रस्ता, परंतु पदपथावरती तुम्ही चालू शकत नाही. प्रचंड शेवाळा त्या ठिकाणी आहे, प्रचंड झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत. सरपटणारे प्राणी इकडच्या नागरिकांना फेरफटका मारत असताना त्या पदपथावरती आढळतात आणि त्या निसरड्या पदपथावरती बरीचशी लोकं घसरून पडलेली आहेत. मग पदपथावरची लोकं घसरून पडल्यानंतर येतात सायकल ट्रॅकवरती सुद्धा त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि तो पदपथ सुस्थितीत नसल्यामुळे लोक या सायकल ट्रॅकचा वापर करतात. तो सायकल ट्रॅक सुद्धा या ठिकाणी घसरडा झालेला आहे. मग सायकल ट्रॅक घसरडा झाल्यानंतर लोकांना अरुंद असलेला तो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती चालायला लागतं की भरधाव वाहनं त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आहेत. अपघाताचा धोका त्या ठिकाणी आहे आणि सातत्याने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे. आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे. परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील, या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे CSI असतील, की हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे. पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल, सायकल ट्रॅक असेल, हा ठिकाणी झाला पाहिजे. अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टाकली पाहिजे. तुम्ही सांगता की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याचे डबे लावलेले आहेत, ते त्या ठिकाणी पडलेले आहेत. झाडांच्या कापण्या त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. नाहीतर ठाणे काँग्रेस रविवारपर्यंत या गोष्टी जर घडल्या नाहीत तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करेल की या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोकणी पाड्यापासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत आम्हाला चालून दाखवायचं आणि ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी देण्यात येईल. आमदार निरंजन गावकरे यांच्या मार्गदर्शनात ठाण्यात पार पडलेल्या मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे स्फूर्त प्रतिसाद 2,500 नागरिकांची नोंद. काल ठाणे शहरात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे यांचा पुढाकार लाभला, ज्यात गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याला शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. कालच्या शिबिरात 2,500 पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी करून शिबिरात अनेक चाचण्या आणि रोगनिदान करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे. यात आज रक्तलघवी व ECG तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी झाली. शिबिरस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, ज्यास नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते, ज्यात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल भानुशाली, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत विघाटे, सचिव श्री मधुकर पाटील, खजिनदार श्री प्रदीप म्हात्रे यांनी विशेष हजेरी लावली. तसेच यावेळी ठाणे जिल्हा भाजपमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्हा माजी महापौर अशोकजी भोईर, माजी ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संजयजी वाघुले,
कोकण पदवीधर प्रकोष्ठ सचिन मोरे, माजी नगरसेवक डॉक्टर मडवी, माजी नगरसेवक मनोहरजी डुमरे, माजी नगरसेवक नारायणजी पवार, माजी सरचिटणीस विलासजी साठे, माजी मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सरचिटणीस ठाणे जिल्हा मनोहर सुगदरे, कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ, कळवा मंडळ अध्यक्ष तेजस मोरिया, कृष्णकुमार यादव, मीरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अंशुल मल्होत्रा तसेच अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज ठाणे शहरामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आरोग्य शिबिर प्रत्येक मंडळामध्ये घेण्यात आलेले आहे. ठाणे शहरातील जवळपास 18 मंडळापैकी आजचा हा 4था मंडळ जे आहे या ठिकाणी कळव्याच्या मंडळामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास 2800 रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केली होती रजिस्ट्रेशनची. आणि आज आपण सकाळपासून पाहत असाल तर जवळपास 1800 ते 2000 रुग्णांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि 16 ते 18 हजारावरती या ठिकाणी 250 डॉक्टरांची टीम कार्यरत असून आज सकाळपासून या ठिकाणी नागरिकांची आणि रुग्णांची रीघ लागलेली आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यात अशाच प्रकारचे महाआरोग्य शिबिराचे कार्यक्रम पुढील वर्षभर ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेब यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत ज्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि महायुतीच्या सरकारतर्फे मदत केली जाते. त्याच्यामुळे कळव्यातील मध्यमवर्गीयांना खूप मोठा दिलासा हा डावकरे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. या ठिकाणी कळवा पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर सहकार विद्याप्रसारकाचे ट्रस्टी, कळवा पोलीस स्टेशन आणि इतर सगळ्या सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज आपण पाहिलं असेल तर सकाळी 8 वाजल्यापासून रुग्णांची संख्या ही आतापर्यंत वाढत आहे आणि या मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही कळवेकरांचा अत्यंत आभारी आहोत आणि अशा पद्धतीचा कॅम्प पुढील महिन्यामध्ये देखील डावकरे साहेबांकडून आम्हाला मिळावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. नमस्कार. आज 27 जुलै 2025 रोजी कळव्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या समन्वयाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं आरोग्य शिबिर कळवेकर नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे. आज सकाळपासूनच कळवेकरांनी या शिबिरात प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी परिवार त्यांचे आभारी आहोत. त्यांनी जो आमच्यावरती हा विश्वास दाखवला आहे हा आम्ही वृद्धिंगत करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या आरोग्यांच्या ज्या समस्या आहेत या शिबिरातनं आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आम्ही निश्चितपणे या समस्या आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्या समस्या सोडवण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. या शिबिरामध्ये साधारणतः डॉक्टर, नर्सेस आणि इतर जो सपोर्ट स्टाफ आहे अशा 250 लोकांनी आम्हाला मदत केली आहे. ठाणे महानगरपालिका असेल, सहकार विद्याप्रसारक मंडळ असेल, त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन असेल आणि तमाम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जो मनापासून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणतः आत्तापर्यंतचा आमचा आकडा बोलतोय 2000पेक्षा जास्त रुग्णसंख्या या कॅम्पमध्ये नोंदणी झालेली आहे. त्यांनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपल्या कळवेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आपण त्याला असाच प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रावणी सोमवार निमित्त कोपिनेश्वर मंदिरात एकच गर्दी. आज श्रावणातील पहिला सोमवार, त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कोपिनेश्वर शिवमंदिरात
लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांब रांगा लागल्या होत्या. तर कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पोलीस व्यवस्थाही तैनात होती. यावेळी शेकडो भाविक भक्त लांबून आले होते. कोपिनेश्वराला यावेळी दूध, पाणी आणि बेल आणि शिवामूठ तांदूळही वाहण्यात येत होते. यावेळी माजी खासदार राजन विचारे हे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी कोपिनेश्वराची पूजा अर्चा अभिषेक केला. तसेच माजी नगरसेवक संजय तरे आणि कुटुंबियांनी ही कोपिनेश्वराचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. आज पहिली 22 सोमवार आहे. आपण दर्शन घेतलेलं कोपिनेश्वराचं काय सांगाल? मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत, ज्या देवळाला 675 वर्ष झाली आणि कोपिनेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं कुठेच नसेल. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला दररोज आपल्याला या कोपिनेश्वराचं दर्शन होतं. आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट हे करतंय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना, आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी आज दर्शनाला आलेले. साहेब, मनोभावी पूजा केली, काय देवाकडे मागितलं? देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे तुम्ही बघितलं असेल, देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे, महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्योगधंदे बाहेर जात आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभो. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जी राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो.